ज्या लोकांना टेक्निकल नॉलेज आहे पण ते कम्युनिकेशनमुळे मागे पडतात कुठेतरी. तर मग त्यासाठी मी हा माझा जर्नी स्टार्ट केला आणि जिकडे बऱ्याच लोकांना मी हेल्प करतो. काही जण खूप टेक्निकली खूप स्ट्रॉंग असतात आणि त्यांना असं वाटतं की अरे माझ्याकडे टेक्निकल नॉलेज खूप आहे आणि मी इंटरव्ह्यू क्रॅक करेल वगैरे, बट त्यांना हे समजत नाही की आपण डिलिव्हर काय करतोय, कसं करतो. सगळे लोक काय करतात, कॉलेजमधनं निघाले किंवा एक्सपिरियन्स आहे काही असू देत, तर ते काय करतात आपल्या टेक्निकल स्किलवर खूप भर देतात. हाय सर्टिफिकेशन, ते सर्टिफिकेशन, असं सगळं करतात. बरोबर. पण ते आलेलं टेक्निकल नॉलेज ज्यावेळेस इंटरव्ह्यू मध्ये बोलायची वेळ येते तेव्हा त्यांना ते एक्सप्रेसच नाही करता येत, त्यांना ते मांडताच येत नाही आणि त्यामुळे ते इंटरव्ह्यू फेल होतात. बरोबर. आणि याच्या मागचं बॅकग्राऊंड असं आहे की आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा प्रॉब्लेम आहे, पण ती गोष्टी मांडायच्या कशा ह्या विषयावर कोणीही बोलत नाही. की अरे आहे तर खरंच आहे, डोक्यात सगळं आहे, पण मांडायचं कसं, सांगायचं कसं, समोरच्याने विचारल्यावर फंबल पडतो. बरोबर. कम्युनिकेशन म्हणजेच इंग्लिश का? कारण असं पण काही जण आहेत की त्यांचं टेक्निकल नॉलेज चांगलं आहे आणि मला इंग्लिश नाही येते, मला इंग्लिश मध्ये मी कम्युनिकेट नाही करू शकत आहे. कम्युनिकेशन म्हणजे काय की एक माणसाने एक गोष्ट सांगणं आणि दुसऱ्याला ते समजणं. बरोबर. काही जणांचं असं असतं की यार इंग्लिश तर नाही येत, ओके, मग आता आपल्याला इंटरव्ह्यू पुरतं टेक्निकल. माझ्या 20 वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये मी नाही बघितलं की रोजच लोक इंग्लिश मध्ये बोलतायत, है ना, असं नाही होत. म्हणजे फ्लोअरवर इंग्लिश मध्ये खूप असे लोक आहेत की त्यांचं टेक्निकल नॉलेज चांगलं आहे आणि फक्त इंग्लिश असल्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स लूज होतो आणि ते इंटरव्ह्यू मध्ये बोलू शकत नाहीत किंवा इंटरव्ह्यू मध्ये बसू शकत नाहीत. जर का आपण ह्या कम्युनिकेशनला काही टेक्निक्स असतात ज्या यूज केल्या तर आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला तसं ट्रेन करतो ना, की फिलर वर्ड येतात. फिलर वर्ड म्हणजे आपण करतो ना असं जे होतं, किंवा आपण विचार करतो, थांबून घेतो, हातापायाला घाम येतो कधीतरी. आणि मला इंग्लिश येत नाही पण मला इंटरव्ह्यू मध्ये बोलायचं, तर मला अशा काही टिप्स सांगता का की जे मी फॉलो करून मी इंटरव्ह्यू मध्ये चांगलं परफॉर्म करू शकतो? आपल्याला लिहिता येतं, वाचता येतं, करेक्ट, आणि कोणी बोललं तर समजतं. प्रॉब्लेम एकच आहे की बोलता येत. बरोबर. कारण काय इंटरव्ह्यू साठी जर का तुम्हाला तयारी करायची असेल तर माझ्याकडे एक टिप अशी आहे जी आज व्ह्युअर्सला मला सांगायला आवडेल, की जिकडे एक छोटासा फॉर्म्युला, एक छोटीशी मेथड सांगतो जी हेल्प करेल. इंटरव्ह्यू असो, प्रेझेंटेशन असू देत, मीटिंग असो, काही असो. यात सोपी मेथड आहे की जिकडे PREP, ओके, P स्टँड फॉर प्रॉब्लेम स्टेटमेंट, ओके, ठीक आहे, R स्टँड फॉर रिझन म्हणजे त्याच्यामध्ये एक मिथ खूप आहे लोकांचं की मी ना आरशासमोर उभा राहिलो आणि मी प्रॅक्टिस केली. बरं, आरशासमोर उभा राहायला ठीक आहे, पण मग तुला कोणी सांगणार आहे का तू बरोबर केलं की नाही? ऍब्सोल्युटली करेक्ट. इंटरव्ह्यू टेक्निकल साठी बघा, टेक्निकल नॉलेज आपल्याकडे सगळ्यांकडे आहे. तसं मी म्हणलं 10 out of 10. करेक्ट, बरोबर. मग उत्तरं देताना ती तशीच दिली पाहिजे. अगदी कुठलाही टेक्निकल प्रश्न विचारला की माझ्याकडे टेक्निकल नॉलेज आहे, बरं, पण मला आयटी मध्ये जॉब करायचा आहे आणि कम्युनिकेशन मुळे मी घाबरतोय, पण कम्युनिकेशन मुळे किंवा इंग्लिश मुळे मी जॉब करू शकणार नाही का आयटी मध्ये? वेलकम बॅक टू आयटी वाला देव या युट्यूब चॅनलवरती. मी देव दुबाले आणि आज मी इन्व्हाइट केला आहे दिग्विजयला. सो आजचा जो पॉडकास्ट आहे तो आतापर्यंतचे आपले जे पॉडकास्ट झालेत त्यामध्ये हा खूप इम्पॉर्टंट पॉडकास्ट होणार आहे, कारण ऑलमोस्ट सगळ्यांना माहित आहे की जर आयटी मध्ये जॉब करायचा आहे तर कम्युनिकेशन किती इम्पॉर्टंट आहे. कम्युनिकेशन वरती काही काही जणांचे इंटरव्ह्यूज जातात, खूप काही कम्युनिकेशन वरती खूप डिपेंड आहे, म्हणजे इंटरव्ह्यू साठी आणि तुम्हाला जॉब भेटल्यानंतर पण. तर या टॉपिक वरती आपण डिस्कस करण्यासाठी आज दिग्विजयला इन्व्हाइट केलं आहे. आणि जर दिग्विजयचं जर सांगायचं झालं तर खूप मोठी स्टोरी आहे त्यांची. तर ऑलमोस्ट त्यांना 20 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आहे आयटी इंडस्ट्रीमध्ये. मल्टीनॅशनल कंपनीज पासून त्यांनी स्टार्ट केला आहे, खूप डिफरंट कंपनीजमध्ये त्यांनी आहे आणि सध्या एक आयटी मध्ये टॉपमोस्ट आयटी कंपनीमध्ये ते ॲज अ व्हाईस प्रेसिडेंट आहेत. सो त्यांची डेट आज भेटली मला आणि ते खूप म्हणजे थँक्यू. आणि कारण ह्या पॉडकास्टसाठी मी खूप दिवस वेट पण केलं, आमचं खूप डिस्कशन पण झालं. सो आज फायनली हा पॉडकास्ट मी शूट करतोय आणि खूप इम्पॉर्टंट पॉडकास्ट होणार आहे. आणि यस, आपण त्यांच्याकडून आपलं इथं इंट्रोडक्शन आणि ते घेऊया. सो दिग्विजय, वेलकम टू आयटी वाला देव. थँक्यू सो मच. आणि यस, शॉर्ट इंट्रोडक्शन. ओके, सो इंट्रोडक्शन द्यायचं झालं तर जसं देवने सांगितलं की मला 20 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आहे आयटी इंडस्ट्रीमध्ये आणि बराच मोठा जर्नी आहे, जिकडे मी एका छोट्या कंपनीपासून आज एका मोठ्या कंपनीत आणि मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये काम केलं आणि आज एक व्हाईस प्रेसिडेंट म्हणून मी काम करतो आहे एका आय टी कंपनीत. आणि प्लस मी हे करत असताना मला लक्षात आलं की एक फार महत्त्वाची गरज, जसं देवने सांगितलं की कम्युनिकेशन स्किल हे फक्त आय टी नाही तर सगळ्या क्षेत्रात तेवढंच महत्त्वाचं आहे. करेक्ट. आणि मला जेव्हा ते लक्षात आलं की
आपण ज्या लोकांना टेक्निकल नॉलेज आहे पण ते कम्युनिकेशनमुळे मागे पडतात कुठेतरी, तर मग त्यासाठी मी हा माझा जर्नी स्टार्ट केला आणि जिकडे बऱ्याच लोकांना मी हेल्प करतो. तर ओव्हरऑल आता फोकस तिकडे आहे. प्लस मी टेडेक्स स्पीकर आहे डिजिटल एज एक्सपोवर, आणि एक अपकमिंग ऑथर पण आहे. मी माझा एक बुक लिहितोय जिकडे की ह्याच विषयावर मी सांगणार आहे की कसं तुम्ही कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह केलं पाहिजे आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा होईल. बरोबर. सो हा एक ओव्हरऑल ग्रेट म्हणजे त्यांचे जेवढे स्किल्स आहेत किंवा जेवढे एक्सपिरियन्स आहेत, आणि मी हे पण ऐकले की तुम्ही खूप काही कॉलेजेसमध्ये वगैरे जाऊन पण गेस्ट लेक्चर वगैरे पण केले आहेत कम्युनिकेशन वरती. तर यस, ते पण आज आपण डिस्कस करूयात. आणि खरंच खूप इम्पॉर्टंट पॉडकास्ट होणार आहे. पॉडकास्ट लास्ट पर्यंत बघा. तुम्हाला खूप काही म्हणजे फ्रेशर असाल तरी तुम्हाला लर्निंग होणार आहे, आणि तुम्हाला एक्सपिरियन्स असेल ना तरी पण तुम्हाला खूप काही त्याच्यामध्ये भेटणार आहे. ओके दिग्विजय, आपण इथून स्टार्ट करूयात की कम्युनिकेशन खूप काही इम्पॉर्टंट आहे. काय करताना काही जण खूप टेक्निकली खूप स्ट्रॉंग असतात आणि त्यांना असं वाटतं की अरे माझ्याकडे टेक्निकल नॉलेज खूप आहे आणि मी इंटरव्ह्यू क्रॅक करेल वगैरे, बट त्यांना हे समजत नाही की आपण डिलिव्हर काय करतोय, कसं करतोय, आणि कम्युनिकेशन मुळेच हे सगळे प्रॉब्लेम्स येत आहेत आणि कॉन्फिडन्स लूज करून घेत आहे. यावरती तुमचं काय ओपिनियन? आता जसं मी लोकांना शिकवतो आणि मला जो एक्सपिरियन्स येत गेला तो असा होता की लोक 10 on 10 आहेत बरोबर त्यांच्या टेक्निकल स्किल मध्ये. करेक्ट. आणि सगळे लोक काय करतात, कॉलेजमधनं निघाले किंवा एक्सपिरियन्स काही असू देत, तर ते काय करतात आपल्या टेक्निकल स्किलवर खूप भर देतात. हाय सर्टिफिकेशन, ते सर्टिफिकेशन, असं सगळं करतात. बरोबर. पण ते आलेलं टेक्निकल नॉलेज ज्यावेळेस इंटरव्ह्यू मध्ये बोलायची वेळ येते तेव्हा त्यांना ते एक्सप्रेसच नाही करता येत, त्यांना ते मांडताच येत नाही आणि त्यामुळे ते इंटरव्ह्यू फेल होतात. बरोबर. आणि याच्या मागचं बॅकग्राऊंड असं आहे की आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा प्रॉब्लेम आहे. जिकडे कॉलेजमध्ये किंवा शाळेत आपल्याला फक्त काही विषय शिकवले जातात, करेक्ट, पण ती गोष्टी मांडायच्या कसा ह्या विषयावर कोणीही बोलत नाही. आणि पुढे जाऊन जेव्हा आपलं फॉर्मल एज्युकेशन संपतं आणि आपण जॉब सोडायला सुरुवात करतो तेव्हा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो की अरे आहे तर खरंच आहे डोक्यात सगळे, पण मांडायचं कसं, सांगायचं कसं, समोरच्याने विचारल्यावर फंबल पडतो, बोलता येत नाही. मग हे सगळे प्रॉब्लेम आहेत. त्यामुळेच मी हे इनिशिएटिव्ह घेऊन चालू केलंय जिकडे मी फ्रेशर, एक्सपिरियन्स त्याचा फरक नाही पडत आहे, पण त्या लोकांना ते एक्सप्रेस कसं करायचे थॉट्स त्याच्यावर मी त्यांना हेल्प करतो. बर. माझा हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन असेल की कम्युनिकेशन म्हणजेच इंग्लिश का? कारण असं पण काही जण आहेत की त्यांचं टेक्निकल नॉलेज चांगलं आहे आणि मला इंग्लिश नाही येते, मला इंग्लिश मध्ये मी कम्युनिकेट नाही करू शकत आहे. कम्युनिकेशन म्हणजे इंग्लिश का? मुळीच नाही. तर माझा याच्यावर मुद्दा आहे की कम्युनिकेशन इज नॉट इक्वल टू इंग्लिश. कम्युनिकेशन म्हणजे काय की एक माणसाने एक गोष्ट सांगणं आणि दुसऱ्याला ते समजणं, बरोबर, दॅट इज कम्युनिकेशन, है ना. तर आता हे काही एका लँग्वेजशी डिपेंड करत नाही, ठीक आहे, पण आज IT मध्ये, कॉर्पोरेट सेक्टर्स मध्ये आपल्याला इंग्लिशच लागतं. करेक्ट. बरं, आता त्याच्यावर सांगायला गेलं तर इंग्लिश हे आपल्याला येत नाही किंवा आपल्या शाळेत असणं आपल्याला शिकवलंय, बरोबर. मुलं कॉन्व्हेंट मीडियम मधनं शिक्षण घेतात, इंग्लिश मीडियम मध्ये शिक्षण घेतात किंवा काही मराठी मधनं जरी घेतात तरी एक 4th-5वी पासून इंग्लिश सुरू होतं. करेक्ट, बरोबर. आणि त्या पद्धतीत आपण 10वी पर्यंत शिक्षण तसं असतं, पण 11वी-12वी नंतर आपण मोस्ट ऑफ द टाइम इंग्लिश मध्ये पेपर लिहितो, इंग्लिश पिक्चर बघतो. करेक्ट, बरोबर. त्यानंतर जेव्हा इंजिनिअरिंग किंवा दुसरीकडे ऍडमिशन घेतो आपण इंग्लिश मध्ये पेपर लिहितो, वाचतो, कोणी बोललं तर कळतं. प्रॉब्लेम फक्त एकच आहे की आपल्याला ते मांडता येत नाही, ते सांगता येत नाही. मग आपल्याला इंग्लिश येत नाही असं आहे का? असं मुळीच नाही. प्रॉब्लेम फक्त एवढा आहे की आपल्याला ते समोरच्याला त्या लँग्वेज मध्ये, इंग्लिश मध्ये सांगता आलं पाहिजे, हा एवढाच मुद्दा आहे. करेक्ट. त्यामुळे इंग्लिश इज नॉट इक्वल टू कम्युनिकेशन. काही जणांचं असं असतं की यार इंग्लिश तर नाही येत, ओके, मग आता आपल्याला इंटरव्ह्यू पुरतं टेक्निकल कसं आहे ना, 2 प्रकारचं इंग्लिश आहे. एक तर टेक्निकल क्वेश्चन आन्सर करायचे आणि दुसरं आहे इंग्लिश म्हणजे काय की आपल्याला एकदम कम्युनिकेट करायचे किंवा नॉर्मल जे काही आपण डिस्कस करतो ना डे टू डे लाईफ मध्ये ते करतो आपण. एकदा इंटरव्ह्यू झाला तर आयटी कंपनीमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये कंटिन्युअस मध्ये फुल डे इंग्लिश मध्ये बोलतो का आपण? मुळीच बोलत नाही आपण, ठीक आहे. तर कसं असतं, जी आपली मदर टंग आहे म्हणजे मातृभाषा जी आहे, जसं मराठी आहे, हिंदी आहे किंवा इतर कुठल्याही भाषा असो, एकदा का आपण फ्लोअरवर गेलो, जॉब करायला लागलो, काम करतोय रोजचं रोज, तेव्हा तुमच्या टीमशी जेव्हा तुम्ही इंटरॅक्ट करता तेव्हा तुम्ही खूप इंग्लिशमध्ये बोलता असं होत नाही. म्हणजे माझ्या 20 वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये मी नाही बघितलं की रोजच लोक इंग्लिशमध्ये बोलतायत.
है ना, असं नाही होत. म्हणजे फ्लोअरवर इंग्लिश मध्ये करेक्ट बोलतात करेक्ट. तुमच्या लीडशी, सिनियरशी किंवा कॉलिगशी बोलताना, तसं नाही होत, बरोबर है ना. कारण आपली मातृभाषा आपल्याला जास्त प्रिय आहे. पण पण त्यावेळेस आपल्याला क्लायंटशी बोलायची वेळ येते, तेव्हा तर तसं होणार नाही. तेव्हा Correct. आपल्याला इंग्लिशमध्येच बोलावं लागेल, है ना. बरोबर. तर त्यासाठी ते खूप गरजेचं आहे. म्हणजे काय होतंय ना आजकाल की तुमच्याकडे टेक्निकल नॉलेज आहे आणि कम्युनिकेशनमुळे म्हणा किंवा थोडं इंग्लिशमुळे कॉन्फिडन्स लूज करताय विनाकारण. आणि खूप असे लोक आहेत की यार त्यांचं टेक्निकल नॉलेज चांगलं आहे आणि फक्त इंग्लिश असल्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स लूज होतो आणि ते इंटरव्ह्यू मध्ये बोलू शकत नाहीत किंवा इंटरव्ह्यू मध्ये बसू शकत नाहीत. किंवा टेक्निकल नॉलेज आहे जसं तुम्ही बोलले की यार ते काही जण आहेत किंवा 10 आउट ऑफ 10 आहेत पण ते बॅक एंडला खेळतात. ओके, हा जो कॉन्फिडन्स आहे हा कॉन्फिडन्स कुठून बूस्ट होईल? आता या कॉन्फिडन्स साठी ना मला एक उदाहरण द्यायला आवडेल. ओके, बरोबर. आता ह्याच्यामध्ये कसं असतं की एक सिंपल गोष्ट, आता जर का मी तुलाच विचारलं की ज्या दिवशी तू पहिल्यांदा गाडी चालवायला घेतली, एक Correct. मोटरसायकल चालवायला घेतली, बरोबर, तर त्या दिवशी किती डिफिकल्ट होतं पहिला दिवस. बरोबर. की कधी गिअर चेंज करायचा, कधी क्लच दाबायचा, कधी एक्सलरेट करायचं, बॅलन्स कसं करायचं. करेक्ट. बरोबर. सो खूप डिफिकल्ट होतं. करेक्ट करेक्ट. बरोबर. करेक्ट. पण आज जर मी तुला विचारलं तर तू ऑफिस मधनं घरी जातोस किंवा घरनं ऑफिसला तर कुठेही जातो करेक्ट. तुझ्या बाईकवर, Yes. तर तू जेव्हा गाडी चालवतो तेव्हा तुला अशी गरज पडते का, अरे आता ना मला गिअर चेंज करायचं, अरे आता मला क्लच दाबायचं, असं होतं का? नाही, का नाही होत? कारण ते एक सवय झाली आहे मला Correct. किंवा एक ते असं युज टू झालं, ते युज टू झालंय, सवय झालं. तर ऍक्च्युली समजा तू गाडी चालवते, आता बऱ्याच वेळा आपण फोनवर बोलत असतो गाडी चालवताना, हेडफोन्स वापरतो, बरोबर. बरोबर, किंवा डोक्यात विचार असतात, अरे मला ना काहीतरी घरी जाताना ग्रॉसरी घेऊन जायची आहे, काही भाजीपाला घेऊन जायचा आहे, किंवा अरे मला ऑफिसला जायचंय पटकन, माझं प्रेझेंटेशन आहे, हे सगळं डोक्यात असतं. करेक्ट. जर आपण तो विचार करतोय तर मग त्यावेळेस गाडी चालवतो कोण आहे? तर बरोबर. आपला सबकॉन्शियस माइंड गाडी चालवतो, तो तसा ट्रेन झालाय. बरोबर. बरोबर. सेम जर का आपण ह्या कम्युनिकेशनला काही टेक्निक्स असतात ज्या बरोबर. यूज केल्या तर आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला तसं ट्रेन करतो. बरोबर. आणि मग बोलताना विचार नाही करावा लागत, ते शब्द नाही शोधावं लागत, किंवा मग ते होतं ना की फिलर वर्ड येतात. फिलर वर्ड म्हणजे आपण करतो ना असं जे होतं, किंवा आपण विचार करतो, थांबून घेतो, हातापायाला घाम येतो, कधीतरी इंटरव्ह्यू मध्ये घसा कोरडा पडतो, लोक असे पाय हलवायला लागतात, हे जे काय सगळं होतं हे त्यामुळे होतं. हा सगळं लो कॉन्फिडन्समुळे होतं. पण जर का आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला तसं ट्रेन केलं, बरोबर बरोबर, तर मग आपण नक्कीच चांगलं बोलू शकतो. ठीक आहे. तर ह्याच्यावर मला अजून एक उदाहरण द्यायला आवडेल की ज्या वेळेस तुम्ही तुमची मातृभाषा शिकली ती कशी शिकली? म्हणजे मी तर सांगेल की आपण ऐकून किंवा म्हणजे मोस्टली तर आपण सगळं ऐकूनच, कारण दुसऱ्यांचं ऐकून किंवा आपल्याला कधी जेव्हा पण आपण ऐकलं म्हणजे सगळ्यांचं तर तेच ऐकून आपण बोलत गेलो. बरोबर बरोबर. बरोबर. मग त्यावेळेस असं झालं का की तुम्ही कुठली तरी दुसरी भाषा शिकवली आणि मग तुम्ही ती ट्रान्सलेट करून केली? कारण आता आपली मराठी ही इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करतो आणि मग बोलतो. बरोबर. हा पण खूप लोकांचा प्रॉब्लेम आहे. करेक्ट. बरोबर. करेक्ट. तर तसं न करता आपल्याला त्या सवयी, ठीक आहे, ह्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की जसं आपण लहानपणी आपल्या आई वडिलांना बघतो ते कसे बोलतायत, बरोबर बरोबर, आपल्या आजूबाजूचे लोक कसे बोलतायत तसं आपण बोलायला सुरुवात करतो. आपण साऊंड पण तसे करतो. करेक्ट. जसं आता तू वेगळा साऊंड करतोय, मी वेगळा साऊंड करतो. बरोबर. याच्या मागे कसं की तुझ्या अपब्रिंगिंग म्हणजे आई वडिलांचं कसं बोलणं होतं, माझ्या आई वडिलांचं कसं बोलणं होतं, हे सगळं आहे. बरोबर. तर मी जे कोचिंग ट्रेनिंग देतो त्याच्यामध्ये हाच मुद्दा असतो की या सबकॉन्शियस माइंडला कसं ट्रेन करायचं की जिकडे मराठीमधनं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायची गरज नाही. ग्रेट. त्याला म्हणतात नॅचरल वे ऑफ लर्निंग. जसं आपण मराठी मातृभाषा शिकतो, हिंदी असो मराठी असो कुठलीही भाषा असो, बरोबर, तसं सेम. तर मी ह्यावरती तुम्हाला अजून एक हायलाइट करेल की जे दिग्विजय आहेत ते खूप म्हणजे असे सेशन्स पण घेतात आणि ते ऍक्च्युली फ्री मध्ये आहेत. हे खूप सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, कारण असे कम्युनिकेशनचे सेशन्स किंवा अजून आहेत तर ते त्याला खूप काही लोक खूप चार्जेस वगैरे पण घेतात आणि ते तुम्ही ते फ्रीली अवेलेबल आहे. तर मी जे काही URLs आहेत त्यांचे जे सेमिनारचे आहेत तर मी डिस्क्रिप्शन मध्ये आणि तुम्हाला स्क्रीनवरती पण देईलच. आणि नक्की मी तर सांगेल की ज्यांना येत आहे किंवा ज्यांना नाही येत आहे त्यांनी पण एकदा केलं पाहिजे, कारण आपण कुठं चुकतोय हे आपल्याला माहित नसतं, तर आपल्याला कोणतरी गाईड करायला पाहिजे. तर त्यांचे सेमिनार्स आहेत ते तुम्ही अटेंड केले पाहिजे आणि नक्कीच तुमचा कॉन्फिडन्स आहे तो नक्कीच तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट व्हायला कुणीच तुम्हाला रोखू शकणार नाही. दिग्विजय, यामध्ये मला अशा टिप्स पाहिजेत
की जे व्ह्युअर्स आहेत, खूप साऱ्या लोकांच्या मला कमेंट्स पण आल्या की आमचं टेक्निकल स्ट्रॉंग आहे पण आम्ही इंटरव्ह्यू मध्ये चांगलं बोलू शकत नाही, चांगलं परफॉर्म करू शकत नाही. तर असं एक्झाम्पल घ्या की मी आहे आणि मला टेक्निकल नॉलेज चांगलं येतं आणि मी टेक्निकली सगळं व्यवस्थित आहे, कुठेतरी टेक्नॉलॉजी वगैरे, आणि मला इंग्लिश येत नाही पण मला इंटरव्ह्यू मध्ये बोलायचे. तर मला अशा काही टिप्स सांगता का की जे मी फॉलो करून मी इंटरव्ह्यू मध्ये चांगलं परफॉर्म करू शकतो? बरोबर. तर आता इंग्लिश येत नाही पूर्णपणे असं तर होत नाही. बरोबर, कारण आपण शाळेत शिकलो, जसं म्हणलं ना की आपल्याला लिहिता येतं, वाचता येतं, आणि कोणी बोललं तर समजतं. प्रॉब्लेम एकच आहे की बोलता येत नाही. बरोबर. कारण काय होतं की इथे जो विचार करतो आहे, ठीक आहे, तो इथे येत नाही. बरोबर, हा प्रॉब्लेम आहे. तर इंटरव्ह्यू साठी जर का तुम्हाला तयारी करायची असेल तर माझ्याकडे एक टिप अशी आहे जी आज व्ह्युअर्सला मला सांगायला आवडेल की जिकडे एक छोटासा फॉर्म्युला, एक छोटीशी मेथड सांगतो जी हेल्प करेल. इंटरव्ह्यू असो, प्रेझेंटेशन असू देत, मीटिंग असो, काही असो. यात सगळ्यात मोठा मुद्दा हा आहे की हाऊ टू स्ट्रक्चर युअर थॉट्स. म्हणजे काय की आपल्या मनात जे विचार चालले, डोक्यात जे विचार आहेत, ते एका स्ट्रक्चर वे मध्ये कसे मांडायचे जेणेकरून समोरच्याला पूर्ण कळेल आणि असं होणार नाही की अरे तू परत एकदा सांगतो का, कॅन यू प्लीज रिपीट, मला कळलं नाही, असं होणार नाही. तर त्याच्यासाठी एक सोपी मेथड आहे की जिकडे PREP, P स्टँड फॉर प्रॉब्लेम स्टेटमेंट, ठीक आहे, R स्टँड फॉर रिझन म्हणजे वाय, E स्टँड फॉर रिअल लाईफ एक्झाम्पल, ठीक आहे, आणि P म्हणजे परत तुम्ही तो जो पॉइंट आहे तो शेवटी कन्क्लूड करताय. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये कसं आहे की आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊन बोलूया. ठीक आहे. समजा जर का मी विचारलं तुला की व्हॉट्सअप जे आपण आज सगळेच जण फ्रिक्वेंटली वापरतो, तर तुला काय वाटतं, तुझं काय मत आहे की व्हॉट्सअप हे वापरणं चांगलं आहे का नाही चांगलं? आता असं झालंय ना की विदाऊट व्हॉट्सअप मी मोबाईलच घेऊ शकत नाही. मला म्हणजे उघडलं की मी व्हॉट्सअपवरती नोटिफिकेशन असेल किंवा काय असेल की मी बघतोच. आणि मोस्टली जो माझा 60% जो मोबाईलचा जो स्क्रीन टाइम आहे तो 60% मी असं सांगेल की व्हॉट्सअपच आहे. कारण त्यामध्ये काही चांगलं पण आहे, काही स्टेटस वगैरे बघतो किंवा काही कम्युनिकेट करतो किंवा काय करतो. तर हे माझं मत असेल. बरोबर. तर आता मी दोन्ही उदाहरणं देतो, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. समजा माझा मुद्दा आहे की बाबा व्हॉट्सअप वापरणं चांगलं आहे, बरोबर. तर ते बघ मी आता ह्या 4 स्टेप मध्ये कसं सांगतो की मी पहिल्यांदा म्हणेल की व्हॉट्सअप वापरणं योग्य आहे, बरोबर आहे. कारण रिझन देतो मी आता. सेकंड पॉइंट, रिझन की माझा एक टी शर्टचा बिझनेस आहे. माझ्याकडे नवीन स्टॉक आला. जो नवीन स्टॉक मी मागच्या आठवड्यात माझ्या सगळ्या व्ह्युअर्सला पाठवला आणि तिकडून मला 1 लाख रुपयाची ऑर्डर मिळाली. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की व्हॉट्सअप वापरणं योग्य आहे. बरोबर. आता इथे काय झालं, पॉझिटिव्ह बाजू झाली जिकडे मी पॉइंट ठेवला आणि रिझन पण दिलं, एक्झाम्पल दिलं की एका आठवड्यात मला 1 लाखाचा बिझनेस मिळाला. बरोबर. आणि म्हणून मी ते म्हणतोय, म्हणजे हे 4 स्टेप्स झाल्या आणि कन्क्लूड पण केलं. आता ह्याला आपण दुसऱ्या बाजू बघू की व्हॉट्सअप वापरणं योग्य नाही. सेम स्ट्रक्चर, सेम पॅटर्न. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय करायचं की मला नाही वाटत की व्हॉट्सअप खूप वापरलं पाहिजे. ठीक आहे. त्याचं कारण मला असं वाटतं की आजकालची यंग जनरेशन व्हॉट्सअपवरच टाइमपास करते. जिकडे ते गुड मॉर्निंग, हाय, हाऊ आर यू या सगळ्या याच्यात ते त्यांचा मौल्यवान वेळ वाया घालवत आहे, जो की त्यांनी अभ्यासाला दिला पाहिजे, करिअर ग्रोथ साठी दिला पाहिजे. बरोबर. आणि रिसेंटली मी काही आज ज्यांना जेनझी म्हणतो आपण, ती नवीन युथ आहे, ते मोस्ट ऑफ द टाइम ते सोशल मीडियावर आहेत. बरोबर. त्यातून काय प्रोडक्टिव्ह करत असतील तर ठीक आहे, राईट. आणि ते अभ्यासाचा वेळ तिकडे वाया घालतात किंवा प्रिपरेशनचा वेळ. आणि म्हणून मला असं म्हणायचं की व्हॉट्सअप वापरणं, खूप अतिरेक करणं योग्य नाही. बरोबर. सो देव, आता तू बघितलं असेल मी दोन्ही बाजू मांडल्या, ज्याच्यात हे 4च पिलर आहेत. करेक्ट. प्रॉब्लेम स्टेटमेंट, रिझन काय आहे ते, कारण म्हणजे, बरोबर. तिसरं आहे की एक्झाम्पल दिलं मी दोन्ही वेळेस आणि परत तो रिस्टेट केला की आणि म्हणून मला हे म्हणायचंय. आता प्रेक्षकांना मी सगळ्यांना विचारेन की आज आपण सगळे मूवी बघतो. बरोबर. तर तू बाहुबली हा मूवी बघितलायस का? हा, बघितला ना. मग आता समजा मी ह्या 4 पॉइंट मध्ये तुला तो मूवी एक्सप्लेन केला तर? हा, म्हणजे होऊन जाईल. कारण तो जो आय थिंक तुम्ही जे सांगितलं, जे स्ट्रक्चर सांगितलं, त्यामध्ये तुम्ही मला कुठलं जरी एक्झाम्पल सांगितलं तरी सांगू शकाल. अगदी बरोबर. तेच मला सांगायचं आहे की तुम्ही आज कुठलाही मूवी उचला, कुठल्याही भाषेतला असू द्या, बरोबर, कुठलंही पुस्तक घ्या, किंवा फॉर दॅट मॅटर आपण जर एक ईमेल लिहायला घेतला,
एक क्लायंट कडनं एस्केलेशन आलं, हा नॉर्मल सिनारिओ आहे. करेक्ट. क्लायंट कडनं एस्केलेशन आलंय की बाबा हे का नाही चालत आहे, ते का नाही चालत आहे, हा बघ का बरं, हे ते बरोबर. बरोबर. आपण मेल लिहिताना काय करत असतो, आपण डायरेक्ट उत्तर लिहायला घेतो. तसं न करता या 4 स्टेप मध्ये मांडू शकतो. बरोबर. की हाय, जे काय त्या व्यक्तीचं नाव आहे, तुम्ही ह्या प्रॉब्लेम बद्दल बोलताय, हा प्रॉब्लेम झालाय त्याचं कारण हे 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 आहे. बरं, मागच्या एका प्रोजेक्ट मध्ये असा सेम प्रॉब्लेम झाला होता, त्याला आम्ही हे सोल्युशन अप्लाय केलं होतं आणि त्याला आम्हाला हे रिझल्ट मिळालं. मग आपण हे करूया जेणेकरून आपल्याला चांगला आउटपुट मिळेल, आपण हे फिक्स करू शकू. झालं परत सेम कन्क्लूड करून सिम्पल. ओके, मग आता हेच एक्झाम्पल कम्युनिकेशन किंवा इंटरव्ह्यू मध्ये सांगता काय, जेणेकरून कोणाला एखाद्या जर कन्फ्युज असेल. नक्की 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 नक्की. आता कसं असतं की इंटरव्ह्यू घेणाऱ्याचं मला एक सांगायचं आहे की जो इंटरव्ह्यू घेणारा असतो त्याचे फक्त 2 ऍस्पेक्ट मेजर असतात. ओके. त्याच्यामध्ये त्याला एक जाणून घ्यायचं असतं तुमचा कम्युनिकेशन आणि कॉन्फिडन्स. ओके. सेकंड पार्ट असतो की तुमचं लर्निंग ॲबिलिटी, तुम्हाला किती इच्छा आहे शिकण्याची आणि पुढे जाण्याची. आणि थर्ड ऍस्पेक्ट असतो जो टेक्निकल. पण आपण काय करतो, टेक्निकल वर जास्त भर देतो. आणि या 2 ऍस्पेक्ट जे आहे, आणि हे 2 ऍस्पेक्ट ना तुमच्या पहिल्या 2 मिनिटात जज होतात. पहिल्या 2 मिनिटातच कॉन्फिडन्स कळतो आणि तुम्ही कसे तुम्हाला स्वतःला प्रेझेंट करतात हे कळतं. आणि तिथेच तो कन्क्लूड करतो याला पुढे घ्यायचं की नाही. बऱ्याच वेळा असं होतं की आपण इंटरव्ह्यूला जातात आणि पहिल्या 10 मिनिटात ते सांगतात की HR विल गेट बॅक टू यू. म्हणजे HR तुम्हाला सांगणार, म्हणजेच काय, इंटरव्ह्यू फेल. बरोबर. सो तसं होऊ नये. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या सेम स्ट्रक्चर, या सेम पॅटर्न मध्ये तुम्ही काय करू शकता की तुमची उत्तरं तयार करा. जसं एक साधा प्रश्न असतो कुठल्याही इंटरव्ह्यू मध्ये की टेल मी अबाउट युअर सेल्फ. बरोबर. तेच तयार करा की. आणि ही तर मी म्हणेन की ही उत्तरांची तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या. ठीक आहे. आणि ना त्याच्यामध्ये एक मिथ खूप आहे लोकांचं की मी ना आरशासमोर उभा राहिलो आणि मी प्रॅक्टिस केली. बरं, आरशासमोर उभा राहायला ठीक आहे, पण मग तुला कोणी सांगणार आहे का तू बरोबर केलं की नाही? ऍब्सोल्युटली करेक्ट. बरोबर. त्याऐवजी जसं आज आपण इथे हा पॉडकास्ट शूट करतोय, त्याच पद्धतीत आज स्मार्टफोन सगळ्यांकडे, स्वतःला रेकॉर्ड करा आणि ते रेकॉर्डिंग स्वतः बघा आणि तुमचे जे जवळचे लोक आहेत जे तुम्हाला फीडबॅक देऊ शकतात त्यांना दाखवा. ते तुम्हाला फीडबॅक देतील की नाही इथे चुकलं, हे तू अजून असं छान करू शकत होता, अजून छान बोलू शकत होता. फीडबॅक खूप इम्पॉर्टंट आहे कुठल्याही गोष्टीसाठी. बरोबर. ठीक आहे. तर तो फर्स्ट पार्ट झाला. आणि इंटरव्ह्यू टेक्निकल साठी बघा, टेक्निकल नॉलेज आपल्याकडे सगळ्यांकडे आहे. जसं मी म्हणलं 10 आउट ऑफ 10. करेक्ट. बरोबर. मग उत्तरं देताना ती तशीच दिली पाहिजे. अगदी कुठलाही टेक्निकल प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचा प्रॉब्लेम म्हणजे तो आपल्याला कळला आहे हे समोरच्याला सांगणं गरजेचं आहे. बरोबर. की तुम्ही जे मला विचारता आहेत ते हे 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 आहे. बरोबर. आणि माझ्या एक्सपिरियन्स मध्ये जेव्हा मी मागच्या प्रोजेक्टवर काम करत होतो, ह्या अशा अशा अडचणी आल्या होत्या, त्या मी अशा अशा पद्धतीत सॉल्व्ह केल्या. येस. ठीक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं हे जे मी सोल्युशन सांगतोय हे त्याच्यासाठी परफेक्टली फिट होईल. किंवा मल्टिपल सोल्युशन असू शकतात. करेक्ट. आता इथे परत तेच झालं. प्रॉब्लेम स्टेटमेंट, रिझन, एक्झाम्पल आणि रिस्टेटमेंट. खरंच म्हणजे खूप ऍक्च्युली हा मला पण थोडंसं लर्निंग आहे यामध्ये. मला पण खूप काही गोष्टी भेटल्या. मी तर हे सांगेल की दिग्विजयनी जसं तुम्हाला आता एक्सप्लेन केलं आहे, तर मी तर हे सांगेल की त्यांचे जे फ्री मधले जे वेबिनार्स आहेत ते तुम्ही अटेम्प्ट केले पाहिजे. कारण पॉडकास्टमध्ये आपण खूप काही जास्त नाही घेणार, पण ते किती इझिली आणि आपल्या लँग्वेजमध्ये कुठलाही कुठला वेगळा काही फॉर्म्युला यूज करून तुम्हाला सांगत नाहीत की मिररमध्ये बघा किंवा असं प्रॅक्टिस करा किंवा असं करा किंवा काय करा. एकदम त्यांच्या फॉर्म्युल्यानी ते सांगताय आणि खूप इझिली सांगताय. करेक्ट. आणि मला तर हेच वाटेल की असं आपल्याला दुसरीकडे कुठे भेटणार नाहीये. खूप कोर्सेस वगैरे पण आपल्याला लावायची गरज नाही. सोल्युशन आपल्याकडेच आहे. फक्त आपल्याला जो फॉर्म्युला आहे किंवा जे टेक्निक आहे ते फक्त आपल्याला एक अंडरस्टँड करून घ्यायचे. आणि ते दिग्विजयने खूप सिम्पल लँग्वेजमध्ये सांगितली. आणि नक्कीच मी तर सांगेल की तुम्ही ते अटेंड केलेच पाहिजे. आणि दुसरं हे पण सांगेल मी की यार खूप पॉइंट्स हायलाइट केले इंटरव्ह्यू मधले पण, आणि जे आपल्या फ्रेशर्सला पाहिजे, जे तुम्ही लोकांनी खूप कमेंट्स केल्या होत्या की आम्ही इंटरव्ह्यू मध्ये कसं परफॉर्म करायचं किंवा काय, तर हे तुम्हाला एक चांगलं एक आन्सर भेटला असेल आणि तुम्ही चांगलं परफॉर्म करू शकाल. सो व्हिडिओ आतापर्यंत जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. दिग्विजय, तुम्ही खूप साऱ्या क्वेश्चनचे आन्सर्स व्यवस्थित दिले आणि खूप काही टिप्स, गायडन्स, फॉर्म्युले शेअर केले आमच्या बरोबर. त्याबद्दल खरंच थँक्यू. माझा एक लास्ट क्वेश्चन आहे परत की माझ्याकडे टेक्निकल नॉलेज आहे बरं, पण मला IT मध्ये जॉब करायचा आहे आणि कम्युनिकेशन मुळे मी घाबरतोय. पण कम्युनिकेशन मुळे किंवा इंग्लिश मुळे मी जॉब करू शकणार नाही का IT मध्ये? नाही, असं काही नाही आहे की कम्युनिकेशन मुळे जॉब करता येणार नाही.
हे बघा, कम्युनिकेशन जे ना, ते मी परत एकदा सांगेल की कम्युनिकेशन एक स्किल आहे. म्हणजे जसं परत तेच एक्झाम्पल गाडीचं, जसं गाडी चालवायला तू शिकलास बरोबर, तर आता परत शिकावं लागतंय का? नाही. आता गाडी आपण चावी लावतो, किक मारतो आणि चालतो, बरोबर. सेम आहे. तर हे कम्युनिकेशन पण स्किलच आहे. ते फक्त एकदा शिकणं गरजेचं आहे. आणि ते एकदा शिकल्यानंतर इंटरव्ह्यू, प्रेझेंटेशन असू देत, मीटिंग्स असू देत, क्लायंट इंटरव्ह्यू असो, क्लायंटच्या मीटिंग्स असू देत, किंवा जगातले कुठलेही जिकडे तुम्हाला तुमचे विचार मांडायचे तिकडे तुम्ही इझिली करू शकतात. फक्त तुम्हाला त्या टेक्निक्स माहिती पाहिजे. तशा त्या टेक्निक्स मध्ये तुम्ही तशी प्रॅक्टिस केली पाहिजे. बरोबर. तसं केलं तर नक्कीच करू शकतात. हे कुठलंही रॉकेट सायन्स नाही आहे. ह्याचा आपल्या सगळ्या लोकांनी बाऊ बनवलाय खूप खूप मोठा आहे की कम्युनिकेशन, बाबा कम्युनिकेशन. तसं नाहीये. त्याला अगदी सोप्या पद्धतीत घेतलं आणि ह्या छोट्या छोट्या टिप्स असतात, त्या रोजच्या जीवनात आपण वापरायला सुरुवात केली तर आपण नक्कीच करू शकतो. बर, जसं तुम्ही एकदम असं कॅज्युअली सांगते की यार इंग्लिश नाहीये, काही कम्युनिकेशन काही नाहीये किंवा काही नाही, आपल्या व्ह्युअर्सला किंवा जे फ्रेशर्स आहेत, जे एक्सपिरियन्स आहे, त्यांना कम्युनिकेशन किंवा ते इंग्लिश पासून किंवा या सगळ्या गोष्टीपासून थोडंसं कॉन्फिडन्स लूज आहे किंवा दूर आहेत, तर त्यांच्यासाठी तुमचे वेबिनार्स वगैरे पण आहेत. तर तेवढं एक सांगता का किंवा आम्हाला कुठे भेटेल तुमचे काय? नक्कीच. तर मला सांगायला आवडेल की प्रत्येक संडेला सकाळी 11 वाजता माझा एक वेबिनार असतो, जो की फ्री असतो. आत्ता तरी फ्री आहे. आणि तो मी ह्याच्यासाठीच ठेवला आहे की तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे की जो भाऊ किंवा आपण जे डोक्यात खूप मोठं बनवून ठेवलंय की बापरे कम्युनिकेशन स्किल, मला हे येत नाही, ते येत नाही, है ना. आणि कुठेतरी हा मुद्दा डोक्यात असतो आणि त्यामुळे लो कॉन्फिडन्स होतो. बरोबर. टेक्निकल स्किल सगळ्यांकडे आहे किंवा ते शिकता येतं, तसं हेही शिकता येतं. तर रविवारी माझा फ्री वेबिनार असतो, जिकडे की तुम्ही रजिस्टर करू शकता. ठीक आहे. आणि त्याची जी लिंक आहे ती माझ्या इंस्टाग्रामच्या पेजवर तुम्ही गेलात, दिग्विजय दुसाने एवढं फक्त सर्च करायचं आहे. ठीक आहे. त्याच्या डिटेल्स मध्ये माझी लिंक आहे आणि मी डिस्क्रिप्शन मध्ये पण तुम्हाला इझिली सगळ्या लिंक्स मी अवेलेबल करून देईलच, ते पण काही नाहीये. आणि तिथे फक्त रजिस्टर करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही मला तिथे भेटलात की आपण 2 तास गप्पा मारू या विषयावर. आणि हा वेळ खूप कमी आहे, त्यामुळे खूप काही सांगता येत नाही. पण तिकडे त्या 2 तासात मी नक्कीच तुम्हाला अशा काही गोष्टी सांगेन की जिकडे तुम्हाला या कम्युनिकेशन स्किलचा जो खूप मोठा भाऊ करून ठेवलाय तो पूर्णपणे निघून जाईल. आणि तुम्हाला तिथे मी सांगेल की हे जे डोक्यात भीती असते, लो कॉन्फिडन्स होतो आणि मला इंग्लिश बोलता येत नाही, हे जे काही डोक्यात निगेटिव्ह गोष्टी आहेत ना, या सगळ्याच्या सगळ्या काढायला मी मदत करेन त्या 2 तासात. ऍब्सोल्युटली. खरंच खूप छान वाटलं मला पण. आणि एक पॉझिटिव्ह हा जो पॉडकास्ट आहे आणि खूप इम्पॉर्टंट पॉडकास्ट आहे, मी तुमच्यापर्यंत घेऊन येतोय, हे पण मला त्यात खूपच आनंद आहे. आणि दिग्विजय, तुम्ही हे सगळं खूप छान केलं आणि इझिली सगळं एक्सप्लेन केलं, त्याबद्दल खूप खूप थँक्यू तुमचे. आणि यस, तुम्हाला पण हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण शेअर करा. आणि यस, बाकी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो खरंच थँक्यू दिग्विजय, थँक्यू सो मच. खरंच तुमचा टाइम दिल्याबद्दल थँक्यू सो मच. सो यस, थँक्यू. टिल देन, बाय बाय.